हा सन्मान करा. विश्वनाथजी बोराडे यांचा शुभ सन्मान आपण करू. चला शुभ सन्मान आपण करतोय. मी विनंती करेल विश्वनाथजी बोराडे आपल्यास आपण या. चला अशोक बुवा मिनमने साहेब आपण या. आपला सन्मान आम्ही करतो या मुख्य व्यासपीठावरती. चला विश्वनाथजी बोराडे आपण आला असाल तर या. आपण आपला सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. आलेत विश्वनाथजी बोराडे या. आपण पटकन पुढे या. आपला सन्मान आम्ही करू कारण यांनी या स्पर्धेमध्ये खरं तर हा संघ बांधलाय. ध्रुवी 11 शिवशक्ती कडाव संघाचे पुरस्कर्ते ज्यांनी आज फायनल जिंकली आहे त्यांचा आपण शुभ सन्मान या मंचावरती करतोय. एकदा जोरदार टाळ्या होत्या त्या कडाव संघासाठी आणि ढवळीपाडा संघासाठी देखील. तदनंतर विनंती करेल अशोक बुवा बेनबेले साहेब आपण पुढे या. आपला सन्मान आम्ही या मंचावरती करू ज्याच्या माध्यमातून आम्हाला एक सुंदर ट्रॉफी या स्पर्धेमध्ये लाभली आहे. आम्ही अशोक बुवा यांचा शुभ सन्मान या मंचावरती करतोय. या आपण पुढे. अशोक बुवा आपण या पुढे. आपला सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. शरदजी नवले आपणास विनंती आपण पुढे या. आपलाही सन्मान आम्ही या मंचावरती करू. विलासजी बाईकर आपणास विनंती आहे दादा या. आपण आपलाही सन्मान आम्ही करतोय मुख्य व्यासपीठावरती. हा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही संपन्न करू. विलासजी बाईकर साहेबांचा मान सन्मान आपण या मंचावरती करतोय. त्यानंतर गायन सम्राट मध्ये ज्यांचं नाव मोठं आहे त्यांचे रमाकांतजी भुईर रमाकांत बुवा आपण या पुढे. आपलाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करू. विलासजी बाईकर यांचा सन्मान देखील आपण करतोय. रमाकांत बुवा आपण या पुढे. हा शुभ सन्मान मंचावरती होत असताना जगदीश स्मृती चषक 20-25 पर्व तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. विलासजी बाईकर आपणास विनंती आपण पुढे या. काकांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे. चंद्रकांत म्हात्रे साहेब आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हा कारण आपण बक्षीस समारंभ करू. त्यानंतर आपण या स्पर्धेला निरोप देणार आहोत त्यामुळे आपण थांबायचं विनंती आपणास. हर्षलजी भगत आपणास विनंती आपणही थांबा. विलासजी बाईकर काकांचा शुभ सन्मान या मंचावरती होत असताना मनपूर्वक स्वागत. विजयजी बाईकर आपणास विनंती आपण पुढे या. आपलाही सन्मान आम्ही करू या मुख्य व्यासपीठावरती. विजयजी बाईकर आपणास विनंती आपण या. चला शरद नवले आपण या पुढे. विजयदादा बाईकर विजयजी बाईकर आपण कुठे असाल तर मुख्य व्यासपीठाच्या समोर या. त्यानंतर मानकिवली गावचे शाखा प्रमुख भालचंद्रजी राऊत आपण या. दादा यावं आपण. आपला सन्मान आम्ही या मंचावरती करू. त्यानंतर आपण शुभ सन्मानाकडे वळतोय. खरं तर या स्पर्धेमध्ये भरपूर चांगली कामगिरी केली. पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय तिन्ही पंचांची कामगिरी उल्लेखनीय राहिली. मी विनंती करेल जेपी पॅनलचे आमचे फाउंडर जय पवार सर आपण या. आपला सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करू. महेंद्र पवार सर आपण यायचं आणि जतीन भुयाळ सर आपणास विनंती आपण या. तिघांचाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करू. जय पवार सरांचा मान सन्मान आपण करतोय. खरं तर जेपी पॅनल पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करत असतं आणि त्या पॅनलचे जबरदस्त पॅनलचे पंच जेपी जय पवार सरांचा इथे मान सन्मान आपण करतोय. जर पंचगिरी आवडले असेल तर एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या जय पवार सरांसाठी. योग्य तो न्याय देण्याचं काम त्यांनी केलंय या स्पर्धेमध्ये. त्यांच्या साथीनं ज्यांच्या खांद्यावरती भरपूर मोठी जिम्मेदारी होती या स्पर्धेची ते आमचे महेंद्र भवर सर ज्यांनी स्पर्धा 5 दिवस रात्री फॉर्मॅटमध्ये लीड केली. त्यांचाही सन्मान आपण या मंचावरती करतोय. मॅम फ्रॉम मारळ महेंद्र भवर सरांचा यथोचित मान सन्मान या मंचावरती होत असताना जतीन भुयाळ सर आपण या. आपलाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती जरूर करू. 5 रात्रीमध्ये जेपी पॅनलची कामगिरी भरपूर उल्लेखनीय या स्पर्धेमध्ये त्यामुळे त्यांचा आपण सन्मान करतोय या मुख्य व्यासपीठावरती.
तदनंतर ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे मात्र रंगवण्यात आली पूर्णपणे मैदानाच्या चौफेर बाजूला रंगरंगोटी भव्य दिव्य व्यासपीठ भरपूर चांगली रेलिंग आपल्याला मिळाली आहे भरपूर चांगलं इथे मात्र साऱ्या गोष्टी फ्लड लाईट असतील ज्यांनी मात्र इथे मात्र उपलब्ध करून दिले सोफा असेल तदनंतर आमचा कॉमेंट्री बॉक्स असेल ते आमचे रिया मंडप डेकोरेटर्स रोशनजी धुळे आपण या आपला सन्मान आम्ही करू ज्यांच्या माध्यमातून भरपूर चांगली स्क्रीन देखील आपल्याला पाहायला मिळाली ते आमचे रिया मंडप डेकोरेटर्स यांचा सन्मान आम्ही या मंचावरती करू रोशन धुळे आपण यायचं किंवा प्रतिनिधी आपणास विनंती आपण या सूर्यकांतजी नवले आपण यायचं आपला सन्मान आम्ही या मंचावरती करू विनंती आहे आपण या आणि तदनंतर खरं तर ज्यांच्या माध्यमातून 5 दिवस रात्रीमध्ये ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यात आली आणि ज्यांचं कामगिरी भरपूर चांगली होती क्वालिटी विथ क्लॅरिटी या ब्रीद वाक्यासह आपण पाहतोय ज्यांनी मात्र भरपूर चांगलं कार्य केलं ते आमचे ओम साई MTC लाईव्हचे रोशन फराड आपण या आपला सन्मान आम्ही या मंचावरती करू यायचं आपण रोशन फराड आपण या चला सर्व टीम शिवशक्ती कडाव टीम जर्मन ढवलेपाड आपणास विनंती आहे खरवई टीम त्याचबरोबर टीम कुळगाव आणि चांदई तदनंतर आमचे फोटोग्राफर खरं तर ज्यांच्या माध्यमातून मैदानामध्ये चौफेर बाजूला आपण भरपूर चांगले बॅनर पाहतोय ते आमचे योगीजी राऊत वेलकम डिजिटल फोटो स्टुडिओचे आमचे ओनर योगीजी राऊत आपण या आपला सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करू योगीजी राऊत साहेबांना विनंती आपण यावं आपण प्लीज यावं आपण आपला सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय चेतन धुळे आपणास विनंती आपण मंचावरती या बंधू आपली वाट पाहतात आपण यावं मंगेश दादा आपणास विनंती आहे मंगेशजी धुळे साहेब आपण येऊन थांबा मुख्य व्यासपीठावरती आपण स्थान पण डबा बाराम कांबरी साहेब आपणास विनंती आपण मंचावरती आपला सन्मान आम्ही करू या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पूर्ण बॅनर असेल त्यानंतर आपण पाहतोय साऱ्या गोष्टी मग फोटो असेल साऱ्या गोष्टी या स्पर्धेमध्ये ज्यांनी उपलब्ध करून दिल्या ते आमचे योगीजी राऊत पालकमंत्री प्रीमियर लीगचे सहआयोजक यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या तदनंतर शर्माजी आपण या ज्यांनी खरं तर या मुख्य व्यासपीठावरती पूर्णपणे देखरेख केली आणि रिया मंडप डेकोरेटर्सचे ते आमचे सदस्य आहेत त्यांचाही सन्मान आम्ही या मंचावरती करू शर्माजी आपको आना है त्यांचाही मान सन्मान आपण या मंचावरती करू तदनंतर मी विनंती करेल बाराम कांबरी साहेब शिवसेना तालुका प्रमुख अंबरनाथ पंचायत समिती माझे सभापती बाराम कांबरी साहेबांना विनंती आपण आपला सन्मान आम्ही करतोय या मुख्य व्यासपीठावरती आपला आम्ही सन्मान करू बारामजी कांबरी साहेब आपण आपला सन्मान आम्ही करतोय सूर्यकांतजी बैकर साहेबांच्या शुभ हस्ते बाराम कांबरी साहेबांचा यथोचित मान सन्मान खरं तर बाराम कांबरी साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतो खरं तर एक मोठी स्पर्धा याच मैदानावरती आपण पाहिली त्यांचे तालुका प्रमुख बाराम कांबरी साहेबांचा यथोचित मान सन्मान या मंचावरती होत असताना हा हसरा चेहरा आपण पाहू शकता गरिबाचे कैवारी म्हणून त्यांची ओळख आहे तदनंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर ज्यांच्या माध्यमातून 3 दिवसामध्ये ज्यांनी आपला आवाज या स्पर्धेसाठी दिला भरपूर बिझी शेड्यूल असतो तरी देखील यांच्या माध्यमातून 3 दिवस ही स्पर्धा अक्षरशः ज्यांनी गाजवली आणि अखेर आपण जर पाहिलं तर बदलापूर समालोचन समिती जे समितीला घेऊन चालतात असे आमचे बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष महेशजी मनोहर धुळे यांचाही शुभ सन्मान आपण करतोय या मुख्य व्यासपीठावरती माडी सरांना विनंती आपण लवकरात लवकर या आपला सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करू महेशजी धुळे यांचा शुभ सन्मान या मंचावरती होत असताना महेशजी धुळे यांचा शुभ सन्मान समालोचन आपण असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये
कारण हा आवाज बदलापुराचा आहे आणि सातत्याने ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हा आवाज साता समुद्र पार देखील आपण ऐकलाय, परंतु ज्यांच्या माध्यमातून सातत्याने बदलापूर समालोचन समितीचे जे काही सदस्य असतील ज्यांना मात्र जे घेऊन चालतात असे आमचे महेशजी धुळे त्यांचा शुभ सन्मान होत असताना, तदनंतर आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये ज्यांनी मात्र भरपूर चांगलं समालोचन केलं, ज्यांच्या मधुर वाणीतून आज मात्र फायनलचा सामना रंगला, शेवटच्या बॉलपर्यंत जो सामना रंगला ते आमचे शेर व शायरीचा बेताज बादशाह बाबू म्हात्रे अर्थातच बाबू शास्त्रांचा शुभ सर्बान या मंचावरती होत असताना जर समालोचन आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या. मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार भगवी शाल महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार. जरी बाबू सर ओडिसावरून बिलॉंग करतात परंतु महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रेम त्याला मिळालंय, त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. तदनंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 5 दिवस रात्रीमध्ये ज्यांनी भरपूर चांगलं डीजे ऑपरेटिंग केली आणि क्रिकेट विथ संगीत ज्यांनी मात्र बाजूला प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं असं आमचे डीजे गणेश मांगरुळकर गणेश पाटील यांचाही आपण सन्मान करू. गणेश यायचं आपण मुख्य व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. खरं तर या स्पर्धेमध्ये क्रिकेट विथ संगीत हे समीकरण आपल्याला सातत्याने ऐकायला मिळालं, ते आमचे गणेश यांचा शुभ सन्मान आपण करू. भरपूर चांगली जुगलबंदी रंगली होती आज बाबू सर आणि त्यांच्या साथीनं गणेशची. डीजे वादन आवडलं असेल तर टाळा बाला हरकत नाहीये, कारण भरपूर चांगलं त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेमध्ये डीजे वादन आपल्याला साधन ऐकायला मिळालं. स्वप्नीलजी इरमाळी यांचं आगमन झालंय, त्यांचंही स्वागत आपण करू. स्वप्नीलजी इरमाळी आपण याबो आपला सन्मान आम्ही करतो या मुख्य व्यासपीठावरती. स्वप्नीलजी इरमाळी आपणास विनंती आहे. या स्वप्नीलजी इरमाळी स्वप्नील शेठ शिवाजी शेठ इरमाळी यांचा या ठिकाणी सन्मान होतोय आणि एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या ठिकाणी आपण करणार आहोत. खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेला ज्यांनी लीड केलं श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली आयोजित जगदीश दादा स्मृती चषक 2025 खऱ्या अर्थाने त्यांच्या आवाजाने या ठिकाणी अक्षरशः अगदी आपण पाहतोय सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत असे आमचे बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या राहुल चव्हाण यांच्यासाठी. 5 दिवस रात्र त्यांच्या खांद्यावरती या संपूर्ण स्पर्धेची जिम्मेदारी होती आणि ती स्पर्धा आता अगदी आपण पाहतोय आज शेवटच्या अंतिम रात्रीमध्ये सक्सेस झालेली आहे. सकाळी चर्चा एकच होईल नाक्या नाक्यांवरती की काल झालेल्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन कोण होता. ती स्पर्धा अप्रतिम होती. अंतिम सामन्यामध्ये क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळाला. जी प्रेक्षकांना अपेक्षा होती तशी मॅच सुद्धा पाहायला मिळाली. एका बाजूला शिवशक्ती क्रीडाव ध्रुवी एंटरप्राइजेस तर दुसऱ्या बाजूला जयनमन ढवळेपाडा बंटी 11 या नावाने खेळलेली आहे. यानंतर आपण यापुढील सर्व सूत्रे राहुल चव्हाण यांच्या हाती सुपूर्द करतोय. धन्यवाद. चला सर्व टीम आपला विनंती आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. कर्वे टीम ओमकार आपण भरपूर क्रिकेट खेळत आता व्यासपीठाच्या समोर या, कारण आपण पारितोषिक वितरण इथे 16 पार पडतोय. टीम खरबई टीम कडाव आणि टीम ढवळेपाडा मुख्य व्यासपीठाच्या समोर या. चर्चा रंगणारच आहे पण आता आपण इथे मात्र सुरुवात करतोय. भाईजान 11 कुळगाव टीमचे कॅप्टन आपण सर्व टीम घेऊन पुढे या आणि टेंबवली टीम. खरं तर या स्पर्धेमध्ये आपल्याला ज्यांनी सरळ हाताने मदत केली त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये खरं तर आपण पाहतोय तब्बल 1 लाख रुपये धनराशी या स्पर्धेमध्ये देण्यात आली. मी आभार व्यक्त करेल ज्यांचा नेहमीच टीम मानकिवली असेल आणि ग्रामस्थ मंडळ मानकिवली ज्यांच्या पाठीशी मोलाचा सहकार्याचा हात असतो. ते आमचे आगरी समाज उन्नती मंडळ अध्यक्ष तथा बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडीचे उपाध्यक्ष दिलीपजी गणपत बैकर साहेब यांनी ही स्पर्धा भरवली आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलंय. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच त्यांच्या साथीनं सूर्यकांत बैकर साहेब यांच्याकडून हे कॅश प्राइज होतं.
प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला या स्पर्धेमध्ये देण्यात आली. जगदीश रामचंद्र मराठे यांच्या स्मरणार्थ विजय मंगल मराठे यांच्याकडून आपल्याला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी लाभली, त्यांचा आम्ही आभारी आहोत. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलीप शेठ बैकर साहेब, सूर्यकांतजी बैकर साहेब यांच्याकडून रोख रक्कम 50,000. ट्रॉफी आपल्याला लाभली अनुबाई दत्तू कराळे यांच्या स्मरणार्थ संजय दत्तू कराळे यांच्याकडून आपल्याला ट्रॉफी लाभली, त्यांचे आम्ही आभारी आहोत. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलीप शेठ बैकर साहेब, सूर्यकांतजी बैकर साहेब यांच्याकडून आपल्याला धनराशी 25,000 रुपये तृतीय क्रमांकासाठी लाभली, त्यांचे आम्ही आभारी आहोत. त्यांच्या साथीनं ट्रॉफी आपल्याला मिळाली. काशीनाथ बाळू मिनमेने यांच्या स्मरणार्थ अशोक काशीनाथ मिनमेने यांच्याकडून आपल्याला ट्रॉफी लाभली, त्यांचे आम्ही आभारी आहोत. तदनंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पुन्हा एकदा दिलीप शेठ बैकर साहेब, सूर्यकांतजी बैकर साहेब यांच्याकडून आपल्याला 25,000 रुपये रोख रक्कम मिळाले. आणि कैलासवासी बाळू बाबू राऊत यांच्या स्मरणार्थ संग्राम भालचंद्र राऊत यांच्याकडून ट्रॉफी मिळाली, त्यांचे आभारी आहोत. पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 दिलीप शेठ बैकर साहेब, सूर्यकांत शेठ बैकर साहेब यांच्याकडून आपल्याला 25,000 रुपये लाभले, त्यांचा आम्ही आभारी आहोत. आणि तदनंतर ट्रॉफी आपल्याला लाभली आहे बाळू बाबू राऊत यांच्या स्मरणार्थ संग्राम भालचंद्र शेठ राऊत यांच्याकडून आपल्याला ही ट्रॉफी लाभली आहे, त्यामुळे त्यांचे आपण आभारी आहोत. परंतु या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि पाचवं क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला दिलीप शेठ बैकर साहेब, सूर्यकांतजी बैकर साहेब यांच्याकडून लाभलंय, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहतोय खरं तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक राजेंद्र धुळे साहेब, मंगेजी धुळे साहेब आणि चेतनजी धुळे साहेब या तिन्ही माध्यमाच्या माध्यमातून आपल्याला ही बाईक इथे लाभली, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. तदनंतर उत्कृष्ट गोलंदाजसाठी उमेश लक्ष्मण भोसले यांच्याकडून एक स्पोर्ट्स सायकल, उत्कृष्ट फलंदाजसाठी संतोष काथोड माळी यांच्याकडून उत्कृष्ट सायकल आपल्याला देण्यात आली, त्यांचे आपण आभारी आहोत. प्रत्येक मॅचसाठी आपण सामनावीर आपल्याला लाभलं, ते आमचे हरिश्चंद्र नामा मराडे यांच्या स्मरणार्थ मारुती नामा मराडे यांच्याकडून आपल्याला ट्रॉफी देण्यात आली, त्यांचे आम्ही आभारी आहोत. शशिकांतजी लोंगले 70-70 स्पोर्ट्स यांच्याकडून आम्हाला प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी कॅप लाभली 70-70ची, त्यांचा आम्ही आभारी आहोत. त्याचबरोबर चेतनजी भगत, देवदासजी भगत तुमचाही आम्ही आभारी आहोत, कारण तुमच्या माध्यमातून देखील आम्हाला या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी कॅप लाभली, तुमचाही आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर रुही ऑप्टिशन शंकरजी विषे यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये खरं तर एक सुंदर गॉगल देण्यात आला प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी, त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये खरं तर सर्व संघांनी इथे मात्र भरपूर चांगला खेळ दाखवला. 40 संघाचा समावेश होता. सर्व टीमचा आम्ही आभार मानतो, खेळाडूंचा आभार मानतो आणि खास करून पुरस्कर्त्याचा आम्ही आभार मानतो ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. परंतु आता आपण खरं तर ही स्पर्धा कशाप्रकारे घडवण्यात आली, कशाप्रकारे स्पर्धा भरवली आणि तदनंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहतो किती मजा आली, या साऱ्या गोष्टी इथून मात्र जाणून घेणार आहोत. मी विनंती करेल खरं तर चेतनजी धुळे साहेबांना की आपल्या शुभवाणीतून आपण थोडंसं मार्गदर्शन करा या स्पर्धेबद्दल. चेतनजी धुळे साहेब फक्त 2 शब्द. चला अशोक बुवा मिनमेने आपण या आपल्या शुभवाणीतून आपण फक्त 2 शब्द आम्हाला मार्गदर्शन करा. चंद्रकांतजी मात्रे साहेब म्हणते आपण या, कारण चला बाळाशेठ आपण या, कारण बाळाशेठ चांगले बोलतात आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही त्यांना थोडंसं मागं ठेवलं होतं. परंतु आता बाळाशेठ आपण या आपल्या शुभवाणीतून आपण आम्हाला मार्गदर्शन करा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना मानाचा मुजरा, जगदीश मूर्ती चषक श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आयोजित, आणि तो आमच्या कासगाव नगरीमध्ये, म्हणजे ते आमचं भाग्य आहे का इकडे आम्हाला याची संधी मिळाली गावाला. या क्रिकेटची 5वा दिवस आणि शेवटच्या दिवसाची सांगताच्या या शेवटच्या कार्यक्रमाला व्यासपीठावरती जे आयोजक आगरी समाजाचे अध्यक्ष दिलीपदादा बैकर आहेत, माझे मित्र बंधू चेतन धुले, चंद्रकांत शेठ, सर्व माजी नगरसेवक, सूर्यकांत दादा आहेत, मानकुलीची सर्व ज्येष्ठ मंडळी, सर्व वरिष्ठ मंडळी, या पंचक्रोशीतली सर्व मान्यवर पण व्यासपीठावर भरपूर होते. आता सांगता झाल्यामुळे अर्ध मान्यवर गेले, म्हणून मी कॉमेंटेटरला सांगत का लवकर आवरून घेणे तर गर्दी कमी होईल, कारण उशीर झालेला आहे. खरोखर जगदीश हा माझा मित्र होता, ज्याच्या स्मृती चषक इथं आयोजित केलेला आहे. माणसाचा स्वभाव असा असला पाहिजे का
गेल्यानंतरही लोकांच्या स्मरणात असला पाहिजे. प्रेमळ स्वभावाचा एक व्यक्तिमत्व असा होता जगदीश. नेहमी हसरा चेहरा, गोड बोलणं, म्हणून सर्व मित्र अजून पण त्याला विसरत नाही आणि त्याच्या नावाने भव्य दिव्य अशी स्पर्धा भरवली जाते. आणि प्रत्येक जशी श्री गणेश क्रिकेट टीम मानकिवली आहे, प्रत्येकाच्या मागं कोणीतरी एक चांगला आधार असला तरच ते होतो. आणि त्या टीमच्या मागं एक भक्कम नेतृत्व म्हणजे दिलीपदादा बैकर आणि त्यांचे दोन चिरंजीव, हे दोन्ही त्या टीमला आधार देऊन आहेत. आणि क्रिकेट चांगल्या प्रकारे कसा होईल याच्यासाठी एक उत्कृष्ट प्रकारचं आयोजन ते इथं आजच नाही करत. मी नेहमी बघतो. किती वर्ष दादा आपले झाले क्रिकेट? 35वं वर्ष, 34 वर्ष झाले. म्हणजे एवढ्या दिवस सातत्य टिकून ठेवणं हे पण काय सोपी गोष्ट नाही आहे. कारण एक वर्ष ठेवली तर दुसऱ्या वर्षी ठेवायला घाम फुटतो. आमच्या मुलांनी आताच एक स्पर्धा ठेवली होती, त्याच्यात मी त्यांना बघितलं. कारण मी मुलांच्या बरोबर कुठे जास्त जाऊ शकत नाही. आणि क्रिकेटचा काही लोकांना असं वाटतं का क्रिकेट म्हणजे मुलं पैसे कमवण्यासाठी ठेवतात. पण जेव्हा मी फिरलो तेव्हा माझ्या लक्षात आलं हे सोशल मीडियाचा खर्च किती बिल भरायला लागतो, पंचांचा काय किती बिल भरायला लागतो, नाही इथे व्यासपीठावर किती खर्च असतो. पाहुणी येतात, मान सन्मान या अतिरिक्त गोष्टीचा कोण लवकर लक्ष देत नाही. प्रत्येकजण लक्ष देतो एवढ्या टीम आल्या, एवढ्या टीमची एवढी फी जमा झाली आणि त्याच्यात मग बक्षीस तर एवढा जाणार आहे, पण त्याच्या 4 पटीने खर्च असतो. हा कोणाच्या लक्षात येत नाही. आयोजन करणं पण सोपी गोष्ट नाही. पण इथंशी दिलीपदादांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आणि श्री गणेश टीमनी एक चांगला व्यासपीठ या सर्व खेळाडूंना मिळवून दिला. त्याबद्दल आपण सर्व खेळाडूंच्या वतीने आयोजकांचे सुद्धा मी आभार मानतो. जे जे संघ स्पर्धेमध्ये यशस्वी झाले त्यांचं अभिनंदन करतो आणि जे संघ स्पर्धेतून बाहेर गेले त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. तदनंतर मी सूर्यकांतजी बैकर साहेबांना विनंती करेल, कशा प्रकारे ही स्पर्धा आपण भरवता साऱ्या गोष्टी नक्कीच तुमच्या वाणीतून आम्हाला ऐकायला आवडेल. कारण जगदीश दादा मराठे म्हटलं तर ज्या प्रकारे बाळाराम कांबळे साहेबांनी सांगितलं की एक हसमुख चेहऱ्याचं व्यक्तिमत्व, परंतु आज तो काळाच्या पडद्यावर गडप झाला. परंतु सातत्याने दिलीप शेठ असेल आणि पूर्ण टीम ग्रामस्थ मंडळ मानकिवली नेहमीच जगदीशदाचं नाव कशा प्रकारे क्रिकेट क्षेत्र असेल त्यानंतर उंच शिखरावरती कसं जावं यावरती सातत्याने साऱ्यांचं लक्ष असतं. त्यामुळे मी सूर्यकांतजी बैकर साहेबांना विनंती करेल का आपल्या शुभवाणीतून आपण आम्हाला 2 शब्द मार्गदर्शन करावं. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ, सर्व खेळाडू तसेच क्रीडाप्रेमी रसिक, आज ठिकाणी जे संघ अंतिम संघ विजय झाले आणि उपविजय त्यांचे पहिले आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत, धन्यवाद देतो त्यांना. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आयोजित कैलासवासी जगदीश स्मृती चषक आयोजित क्रिकेटचे भव्य सामने आम्ही दरवर्षी जवळजवळ 35 वर्षे सातत्याने आम्ही हे आयोजन करीत असतो. आमचा क्रिकेट स्पर्धा ठेवण्याचा एकच उद्देश असतो की आपल्या स्थानिक खेळाडूंना कुठेतरी व्यासपीठ मिळावं किंवा संधी मिळावी, यासाठी आम्ही सातत्याने दरवर्षी आयोजन करीत असतो. या 5 दिवसाच्या सामन्यामध्ये जवळजवळ 40 संघांनी सहभाग घेतला. कुठचाही कार्यक्रम किंवा स्पर्धा असली, सहभाग हा महत्त्वाचा असतो, तरच त्या कार्यक्रमाला शोभा असते. त्यामुळे या 40 संघांचा आम्ही त्यांचं आभार व्यक्त करतो. जे संघ जिंकले त्यांचाही आभार, जे संघ हरले त्यांचाही आभार, जे हरले त्यांनाही शुभेच्छा देतो. आपण कुठे चुकलो किंवा कुठे आपली चूक झाली ती चूक सुधारून पुढच्या वेळेस परत आपण यशस्वी व्हा या शुभेच्छा देतो.
आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या स्पर्धेमध्ये खरं तर 5 दिवस रात्रीमध्ये आपण ही स्पर्धा सुखरूपरित्या पार पाडली आणि आज 5वा दिवस क्रमांक 5 इथे मात्र संपन्न झालं. चुकून जर कोणाचं इथे मात्र सन्मान राहिला असेल तर आयोजन कमिटीच्या माध्यमातून मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण 5 दिवस रात्रीमध्ये आपण खरं तर भरपूर मेहनत घेतली, त्यामुळे सर्व ग्रामस्थ मंडळ, मानकिवली व सर्व टीमचं मी आभार व्यक्त करेल. मित्र हो, दिलीपजी बैकर साहेबांनी सांगितलंय ही स्पर्धा आज इथून मात्र समाप्त झाली, परंतु पुन्हा एकदा उद्यापासून आम्ही जगदीशदादा स्मृती चषक या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा नव्याने तयारी करणार आहोत. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या या आयोजन कमिटीसाठी. पुन्हा एकदा आम्ही खरं तर या स्पर्धेमध्ये आता बक्षीस समारोपाला सुरुवात करतोय. सर्व टीम आपल्यास विनंती, आपण प्लीज पुढे येऊन थांबायचं आहे. बघा कडाव टीम, आपल्यास आम्ही वारंवार या इन्व्हाइट करतोय, आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबा. टीम खरबई आणि टीम ढवळेपाडा आहे इथे. विनंती टीम खरबई आणि टीम कडाव, अभि देवगरे आणि टीम, आपणास विनंती, आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबा. वैयक्तिक पारितोषिक आपण देऊ या स्पर्धेमध्ये. खरं तर भरपूर चांगल्यारीत्या स्पर्धा रंगली. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय बेस्ट फिल्डर हे किताब आपण देऊन सन्मानित करू. या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डरसाठी आपण उत्कृष्ट शूज देऊन इथे मात्र सन्मानित करतोय. श्रीधरजी बैकर साहेब यांच्याकडून आपल्याला ते शूज लाभलेत. चला, एक सुंदर ट्रॉफी आणि त्याचबरोबरीने आपण उत्कृष्ट शूज देऊन इथे मात्र सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेमध्ये आपल्याला श्रीधरजी बैकर साहेब यांच्याकडून शूज लाभले, त्यानंतर एक सुंदर ट्रॉफी आपल्याला लाभली आहे आयोजन कमिटीच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तब्बल 40 संघाचा समावेश होता, त्यामुळे आपण पाहिलं 440 खेळाडू या स्पर्धेमध्ये जरूर खेळले. त्यामध्ये आपण पाहतोय 441 खेळाडूंना मागे सारत असताना खरं तर आमच्या ओमसाई MTC लाईव्ह या वाहिनीच्या कॅमेऱ्यामध्ये जो मात्र खेळाडू टिपला गेला, ज्याने मैदानाच्या चौफेर बाजूला धावत पडत असताना भरपूर चांगले झेल स्वीकारले आणि ज्याची कामगिरी भरपूर चांगली राहिली आहे, तो खेळाडू तब्बल त्याच्या नावावरती आपण पाहतोय. यस, खरं तर ज्याने मात्र मैदानाच्या चौफेर बाजूला धावत पडत असताना झेल चांगले चांगले टिपले आणि बॅटिंग करत असताना देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं 95 धाबा आल्या. गोलंदाजी करत असताना देखील 9 पॉईंट त्याच्या नावावरती आहेत आणि 104 पॉईंट होते ज्याच्या नावावरती. भरपूर चांगले क्षेत्ररक्षण त्याने केले. तो संघ आणि तो खेळाडू ज्याने बेस्ट फिल्डर या स्पर्धेतील किताब पटकावलाय, तो खेळाडू आहे भाईजान निर्माण कोळगाव टीमचा अरबाज शेख. एकदा जोरदार टाळ्या अरबाज शेख साठी. पांडुरंगजी मराठे यांच्याकडून शूज आहेत. आम्ही पांडुरंगजी मराठे यांच्या शुभ हस्ते आपण हे शूज देतोय. श्रीधरजी बैकर साहेब यांच्याकडून आम्हाला हे शूज लाभलेत, त्यामुळे आम्ही पांडुरंगजी मराठे यांच्या शुभ हस्ते एक सुंदर ट्रॉफी आणि त्याचबरोबर शूज देऊन त्याला सन्मानित करतोय. विकेटसाठी आपण 3 पॉईंट दिलेत. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण बेस्ट बॉलर हा किताब देतोय. खरं तर या स्पर्धेमध्ये सर्वच संघाची कामगिरी भरपूर चांगली झाली, परंतु आपण पाहिलं खरं तर 40 संघामध्ये 36 संघाला मागे सरत असताना जो संघ पुढे सरकला, ज्यांनी कामगिरी भरपूर त्याची चांगली राहिली आणि या स्पर्धेमध्ये मी म्हणेन 8 विकेट संपादित करत असताना ज्याने बेस्ट बॉलरचा किताब पटकावलाय तो संघ आहे गावदेवी कारवाई संघ आणि खेळाडू आहे निखिल शेंडे. एकदा जोरदार टाळ्या. या स्पर्धेमध्ये खरं तर उमेशजी लक्ष्मण भोसले यांच्याकडून आम्हाला सायकल लाभली आहे. मी शंकरजी भोईर काकांना विनंती करतो, आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय.
चला बेस्ट बॉलरचा किताब आपण देतोय निखिल शेंडेला. खूप चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. भल्या भल्या खेळाडूची त्याने दांडी उडवली आणि तोच खेळाडू निखिल शेंडे त्याला आपण देतोय या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर निखिल शेंडे. बेस्ट बॅटर आणि बेस्ट सिरीज हे दोन्ही पारितोषिक आपण मागे ठेवतोय कारण बेस्ट बॅटर दिल्यानंतर कळतंय की सिरीजला कोण असेल, त्यामुळे आता आपण ते प्राइज मागे ठेवतोय. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण जरूर देऊ या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं खरं तर दिवस क्रमांक 2 गाजवला आणि मी म्हणेन 40 संघाला इथे मात्र 36 संघाला मागे सरत असताना ज्यांचा खेळ भरपूर चांगला झाला. दिवस क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं मोठमोठ्या संघाला परास्त करत असताना एक गटातून संघ पुढे सरकला आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 5व्या क्रमांकाचं पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळेल. तब्बल रोख रक्कम 25,000 व आकर्षक चषक आपल्याला लाभले संग्रामजी राऊत यांच्याकडून आणि कॅश प्राइज दिलीपजी बाईकर सूर्यकांतजी बाईकर साहेबांच्या माध्यमातून. तब्बल रोख रक्कम 25,000 आणि संघ वन स्पोर्ट्स टेंबिवली. एकदा जोरात टाळ्या. टीम यायचं आपण आमचे योगीजी पाटील जे पॅकर आहेत टेंबिवली संघ. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देतोय दिलीपजी बाईकर साहेब यांच्याकडून कॅश प्राइज आणि संग्राम राऊत यांच्याकडून ही ट्रॉफी आहे. रमाकांत बुवा आणि त्याचबरोबर अशोक बुवा आणि आमचे भालचंद्रजी राऊत. विलासजी बाईकर आपणास विनंती आपण या. चला भाईजन निर्वल कोळगा टीम आपण देखील यायचं आहे. चला या स्पर्धेमध्ये थोडंसं करेक्शन आम्ही करतोय कारण 5व्या क्रमांकाचं पारितोषिक कुळगा टीमला आहे. आमचे साथी स्कोरर थोडीशी त्याच्याकडून मिस्टेक झाली परंतु 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण कुळगाव टीमला देतोय. रोख रक्कम 25,000 व आकर्षक चषक. चला कुळगाव टीम आपण या. चला अशोक बुवा आपण या. रमाकांत बुवा आपण यायचं. स्कोररकडून थोडीशी मिस्टेक झाली त्यामुळे आपण आता 5व्या क्रमांकाचं पारितोषिक देतोय भाईजान इलेवन कुळगाव टीमला. हे 5व्या क्रमांकाचं पारितोषिक होतं तब्बल 25,000 व आकर्षक चषक. त्यानंतर 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण चला टेंबिवली टीम योगेशजी पाटील साहेब आपण या. 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक टेंबिवली टीमला आहे. ते आपण 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक तुम्हाला दिलंय. ओके थँक्यू. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देऊ या स्पर्धेमध्ये ज्यांचा खेळ भरपूर चांगला झाला. या स्पर्धेमध्ये खरं तर मोठमोठ्या संघाला परास्त करत असताना ज्याने मात्र खूप चांगला खेळ दाखवला आणि हा संघ नेहमीच बदलापुरातील एक मोठा संघ म्हणून जाणला जातो. तो संघ बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणे गाव देवी खरबाई संघ. रोख रक्कम 25,000 व आकर्षक चषक. एकदा जोरदार टाळ्या. शरदजी नवले, योगेशजी मराडे आणि गणेशजी भोईर आपणास विनंती आपण पुढे आपल्या शुभ हस्ते आपण खरबाई टीमला देतो आहे. या स्पर्धेमध्ये रोख रक्कम 25,000 दिलीप शेठ बाईकर साहेब सूर्यकांतजी बाईकर साहेब यांच्याकडून आणि तब्बल ट्रॉफी 3ऱ्या क्रमांकाची अशोकजी मिनमिने यांच्या बाजूतून ही ट्रॉफी लाभली आहे. एकदा जोरदार टाळ्या खरबाई टीमसाठी. त्यानंतर 2य क्रमांकाचं पारितोषिक आपण देऊ
तदनंतर मान्यवराला आम्ही विनंती करू दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी. मी विनंती करेल किरणजी राऊत साहेब आपण पुढे या. उदयजी मराठे आपणास विनंती आपण पुढे या. चंद्रकांतजी म्हात्रे साहेब आपण या. विनोदजी मराठे आपणास विनंती आपण पुढे या. आपल्या चौघांच्या शुभ हस्ते आम्ही देतोय या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तब्बल रोख रक्कम 50,000 रुपये धनराशी या स्पर्धेमध्ये दिलीपजी बैकर साहेब सूर्यकांतजी बैकर साहेब यांच्याकडून लाभलाय. आणि अनुभाई दत्तू खराळे यांच्या स्मरणार्थ संजय दत्तू खराळे यांच्याकडून एक सुंदर ट्रॉफी आपण देतोय. आणि संघ आहे चला नरेंद्र काळे आपण या, कारण ट्रॉफी तुमच्याकडून आम्हाला लाभली आहे त्यामुळे आपण या. ज्या संघाने पुन्हा एकदा आजचा दिवस गाजवला बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडी संघ बंटी 11 जयरमान क्रिकेट संघ ढवळीपाडा एकदा जोरदार टाळ्या. सूर्यकांतजी बैकर साहेब आपण पुढे या. आपणास विनंती आपण बेस्ट बॅटरचा किताब देतोय. विजयजी मराठे आपणास विनंती आपण पुढे या. आपण बेस्ट बॅटरचा किताब देतोय. महेशजी इरमाळी आपण या पुढे. आपल्या शुभ हस्ते आम्ही हे प्राइज देऊ. या स्पर्धेमध्ये खरं तर बेस्ट बॅटर संतोषजी काथोड माळी यांच्याकडून आम्हाला लाभलंय सायकल स्पोर्ट्स सायकल. आणि त्यानंतर आयोजन कमिटीच्या माध्यमातून एक सुंदर ट्रॉफी आम्हाला लाभली आहे. जय आपण या, जय माळी या, आपण यावं. आपण चौघांच्या शुभ हस्ते आपण एक ट्रॉफी आणि स्पोर्ट्स सायकल देऊन सन्मानित करू. या स्पर्धेमध्ये खरं तर ज्याने मात्र धाबा भरपूर वेगाने उडल्या, भरपूर खोऱ्याने धाबा या मॅचमध्ये उडल्या, या स्पर्धेमध्ये ज्याचा खेळ भरपूर चांगला झाला. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर जो संघ नव्हता ज्याने मात्र उशिराने एंट्री केली, लेट परंतु थेट जो संघ या स्पर्धेमध्ये खेळला आणि ज्याच्या बॅटमधून आपण तब्बल पाहिलं 105 धाबा, बेस्ट स्कोर, 10 चेंडूमध्ये 50 धाबांची वादळी इनिंग साकारणारा शिवशक्ती कडाव संघाचा कल्पेश साळुंके. एकदा जोरदार टाळ्या. कल्पेश साळुंकेसाठी खूप चांगला खेळ, 10 चेंडूमध्ये 50 धाबांची खेळी त्याने काल या स्पर्धेमध्ये केली आहे. तोच खेळाडू कल्पेश साळुंके या स्पर्धेतील बेस्ट बॅटर, त्याला आपण देऊन सन्मानित करू. भरपूर चांगला खेळ टीम शिवशक्ती कडाव संघाचा आपण पाहिला या स्पर्धेमध्ये. अभि देवगरे आपणास विनंती आपण मंचावरती येऊन बसा, कारण ते कर्जत ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. अभि देवगरे या, आपण खेळाडूच्या भूमिकेत आहेत. तदनंतर या स्पर्धेमध्ये एक सुंदर ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि एक सुंदर चमचमणारी बाईक, जी बाईक आपल्याला लाभली आहे. खरं तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती मंगेशजी धुळे साहेब, राजेंद्र धुळे साहेब नगरसेवक, चेतनजी धुळे साहेब नगरसेवक यांच्याकडून आपल्याला ही बाईक लाभली आहे. आणि कोणता भाग्यवान खेळाडू असेल जो या बाईकवरती आज इथून मात्र बसून सवार होणार आहे हे देखील आपल्याला लवकरच कळेल. कोणी सांगू शकेल का
या स्पर्धेमध्ये ही बाईक कोणी जिंकली आहे? तब्बल 40 संघाचा समावेश, 440 खेळाडूंचा समावेश आपण पाहिला आहे. परंतु या स्पर्धेमध्ये 439 खेळाडूंना मागे सरत असताना ज्याने या स्पर्धेमध्ये कामगिरी भरपूर चांगली केली, तब्बल त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिल्या धावा आल्या 123, ज्याने 5 विकेट संपादित केल्या, प्रत्येक विकेटला 3 पॉईंट, टोटल धावा त्याच्या या स्पर्धेमध्ये 138 पॉईंट आपल्याला पाहायला मिळाले. तो खेळाडू, तो संघ आपण पाहतोय भाईजान 11 कोळगाव संघाचा नसून बंटी 11 जर्मन क्रिकेट संघ ढवळेपाडा संघाचा सचिन केवणे. एकदा जोरदार टाळ्या. चेतनजी दुळे साहेब आपणास विनंती आपण या. अशोक भाऊ आपणास विनंती आपण पुढे या. आणि चंद्रकांतजी माद्रे साहेब आपण पुढे आपल्या चौघांच्या शुभ हस्ते मी देतोय या स्पर्धेतील मालिकावीर किरणजी राऊत साहेब आपण या. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय भाग्यवान खेळाडू सचिन केवणे, त्याच्या चेहऱ्यावरचं स्माईल सर्व काही सांगून जात आहे. आज तो भरपूर खुश आहे कारण त्याने बाईक जिंकली आहे. थोडीशी चर्चा आपण करू सचिन केवणे सोबत. चला सचिन केवणे, थोडीशी चर्चा आपण करू. सचिन, काय म्हणशील या स्पर्धेमध्ये? खरं तर तुला बाईक मिळाली पुन्हा एकदा, या तुझ्या कारकिर्दीतील मी म्हणेन 8वी बाईक आहे, कारण आम्ही देखील मोजत असतो. काय म्हणशील, आज बाईक मिळाले, कसं वाटतंय? ऍक्च्युली आमचा संघ खूप बॅड पॅच मधून निघत होता आणि आम्ही खेळत आलो आणि चांगला खेळ झाला आमचा आज. आणि खरंच आज आनंद वाटतो की आज आम्ही चांगला खेळून थोड्यासाठी आमचा बॅड लक म्हणावी की आमची आज फायनल नाही मारू शकलो, पण चांगलं पूर्ण श्रेय मी माझ्या टीमला देईल की त्यांच्यामुळे मी बाईक जिंकू शकलो. या स्पर्धेमध्ये एक वेगळी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली मालिकेभरासाठी, त्या ट्रॉफी बद्दल तुझं म्हणणं काय असेल? ट्रॉफी खूप छान आहे आणि पहिल्यांदा मी अशी ट्रॉफी बघितली. आज भाऊ भरपूर खुश आहे. काय म्हणशील, 8वी बाईक आहे, ज्यावेळेस बाईक मिळते त्यावेळेस तू घरी जातो, सर्वप्रथम कोणाला बाईक वरती बसवतो? अजून कोणाला बसवलं नाही. एक शेवटचा प्रश्न विचारेल. खरं तर जेव्हा जेव्हा जर्मन ढवळेपाडा संघ खेळत असतो त्यामुळे त्यांच्या मागे एक नेहमी मदतीचा हात असतो, सपोर्ट असतो, जे खंबीरपणाने नेतृत्व उभं असतो. आणि आज देखील या क्रीडांगणावरती भरपूर मीटिंग अर्जंट होती, भरपूर कार्य जायचं होतं, परंतु ढवळेपाडा सगळं खेळतोय, सर्व मीटिंग कॅन्सल. बाळराम कांबरी साहेबांबद्दल तुझं म्हणणं काय असेल? नाही, बाळादादाचा खूप सपोर्ट असतो आम्हाला. बाळादादावर किरण दादाचा पण खूप सपोर्ट असतो, असं नाही की सगळ्यांचा असतो. आणि पहिली गोष्ट म्हणजे माझ्या गावाचा खूप सपोर्ट असतो आणि ते छोटी गोष्ट आम्हाला सांगत असतात की इथे चुकला तिथे चुकला. आणि खरंच मी त्यांना थँक्स बोल की ते आमच्या सतत पाठी असतात. मला एक गोष्ट समजली होती की ज्यावेळेस संघ बॅडपॅच मध्ये होता त्यावेळेस गावाची एक मोठी मीटिंग झाली, त्या मीटिंग मधून काय शिकलात आणि आज खेळ चांगला झाला? प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जरी हुकलं परंतु दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जिंकलात आणि एक सुंदर बाईक इथे जिंकले, काय म्हणशील? मी पहिली मॅच खेळायला येत होतो आणि मला एवढा प्रेशर होता माझ्यावर की मी स्वतः घाबरलो होतो खेळायला. एवढा वर्ष क्रिकेट खेळलो आणि पहिल्यांदा, अजूनपर्यंत नव्हतं घाबरलो, पण मी पहिल्यांदा घाबरलेलो आणि चांगला खेळ झाला त्याच्यामुळे. शेवटचा प्रश्न असेल, ही स्पर्धा खेळण्यासाठी तुम्ही नेहमीच उत्सुक असता आणि ही स्पर्धा दरवर्षी खेळता, किती मजा येते ही स्पर्धा खेळताना आणि या स्पर्धेबद्दल तुझं म्हणणं काय असेल? कारण एक मोठा खेळाडू म्हणून आम्ही सचिन केवडेकडे नेहमीच पाहतोय. जगदीश मामा बोला तर माझा सक्का मामा नाही तर पण माझा सगळ्यात आवडता मामा होता आणि त्याची स्पर्धा खेळण्यासाठी
खूप खूप म्हणजे अशी कोणती स्पर्धा मी त्याच्यासाठी सुट्टी पण टाकून इथं खेळण्यासाठी येत होतो. सचिन थोडासा भाऊक झाला, हरकत नाहीये. तर हा होता या स्पर्धेतील मालिकावीर. एकदा जोर टाळ्या. नंतर आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देतोय, रोख रक्कम तब्बल 1,00,000 रुपये धनराशी या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. ते आम्हाला लाभलंय. अग्री समाज उन्नती मंडळ अध्यक्ष दिलीपजी गणपत बैकर साहेब, त्याचबरोबर सूर्यकांतजी बैकर साहेब यांच्याकडून आपल्याला हे पारितोषिक लाभलंय आणि ते पारितोषिक आपण देतोय. परंतु प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला लाभली आहे जगदीशजी मराठे यांच्या स्मरणार्थ. विजयजी मराठे यांच्याकडून आपल्याला ती ट्रॉफी लाभली आहे. त्यामुळे मी बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीचे आमचे उपाध्यक्ष दिलीपजी बैकर साहेबांना विनंती करतो आपण या. आणि मी जे मुख्य व्यासपीठावरती सर्व मान्यवर आहेत सर्वांना विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते मी देतोय तब्बल रोख रक्कम 1,00,000 रुपये धनराशी आणि एक सुंदर ट्रॉफी देऊन आपण इथे मात्र सन्मानित करू. चला सर्वांना विनंती यावं आपण. निलेश कालेकर आपण यायचं आपण सर्वांच्या शुभ हस्ते. भास्करजी इरमाळे आपणास विनंती आपण या. चला पंकज आपण या. चला कुमार पंकज सर्वांनी या. चला सर्वांना विनंती आपण या. मंथन यायचं आपण. कुमार या. प्रथमेश चला लवकर या आपण पुढे. चला महेश शेकटे यायचं आपण. चला सर्वांनी या. सर्वांना विनंती आहे. देवेंद्र बिनबिने, देवेंद्र मराठे, त्याचबरोबर आमचे नरेंद्र कराळे असतील, महेशजी इरमाळी, अमरीश मराठे, सर्वांनी पुढे या. सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही इथे देतोय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. पारितोषिक घेण्यासाठी मी जरूर बोलवेल, परंतु म्हटलं जातं ना कुठलंही कार्य करण्यासाठी स्पर्धा भरवण्यासाठी मी म्हणेन सोपं असतं, परंतु ती स्पर्धा सक्सेस करण्यासाठी तितकंच कठीण असतं. परंतु पडद्यामागचे हिरो म्हणून ज्याला म्हटलं जातं ना ते आमचे श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली. परंतु त्यातल्या त्यात त्यांची अफाट मेहनत आहे. निलेश मराठे आणि पंकज बोले, कुमार नवले यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि आता सर्व टीम साठी जोरदार टाळ्या, कारण हे पडद्यामागचे हिरो आहेत. यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेमध्ये ज्यांना वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली लेट परंतु थेट, हा संघ इथे मात्र पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जिंकलाय. तो संघ आहे कर्जत तालुक्यातून दाखल झाला ध्रुवी 11 शिवशक्ती कडाओ. एकदा जोरदार टाळ्या. पूर्ण टीम यायचंय. आयोजकांनी सांगितले पूर्ण टीम आपण या. सर्वांचा आम्ही इथे मात्र सन्मान करू. चला इथे आपण एका लाईनीमध्ये सर्वांनी थांबा. आमचे शेलूचे शिती मामा जगदीश पाटील यांचा आगमन झाला. ज्युनियर जगदीश पाटील त्यांचे मनपूर्वक स्वागत. सर्व टीम साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. भरपूर चांगला खेळ, मोठमोठ्या संघाला परास्त करत असताना या संघाने इथे मात्र बाजी मारली. सोबत खरं तर कर्जत तालुका कर्जतचे आमचे ग्रामीणचे उपाध्यक्ष आहेत अभि देवगरे. फक्त एक प्रश्न तुला विचारेल, 1 मिनिट फक्त थांबायचं. अभि, आपण खरं तर तुमचं मी आभार मानेन, कारण तुम्ही स्वतः उपाध्यक्ष आहेत. तुम्ही वेळेवरती या स्पर्धेमध्ये पोहोचला, फायनल मारली, परंतु या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री का, याचं उत्तर आम्हाला जाणून घ्यायचं आहे. या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री का? नक्कीच राहुलदा, तुझा पहिला आभार मानेल, त्यानंतर निलेश दादाचा, पंकज दादाचा आणि कुमारदाचा आभार मानेल की आम्हाला एंट्री दिली. आणि तू विचारल्याप्रमाणे लेट एंट्री का, तर ॲक्च्युली खरवाईचं ग्राउंड आमच्यासाठी लकी नाही आहे. आम्ही नेहमी, पण त्यानंतर मला समजलं की कासगावच्या ग्राउंडवर घेतलं. कासगाव ग्राउंड आजपर्यंत आमच्यासाठी लकी राहिलेलं आहे. लास्ट टाईम कल्पेशला इथे बाईक मिळालेली, आज थोड्या रनसाठी त्याची बाईक गेली. आणि कासगाव ग्राउंड लकी असल्यामुळे आम्ही इथं खेळण्याचं जास्त करून हे करतो. आणि आयोजन मी फर्स्ट दिवशी ज्या वेळेस पाहिलं ना,
त्यावेळेस आयोजन एवढं आवडलं, मी तुला त्या दिवसापासून तुझ्या पाठी होतो की जेव्हा पण एंट्री कमी होईल त्यावेळेस मला फोन कर, मी नक्की येईन. आणि निलेश दादाचा मी आभार मानतो की त्यांनी पण लगेच चान्स दिला मला. या स्पर्धेमध्ये खरं तर भरपूर चांगला खेळ तुमचा राहिला, तुमचं अभिनंदन. परंतु निलेश मराठे यांना विनंती आहे, अशी आमच्या गावकऱ्यांची इच्छा आहे की तुम्ही ही स्पर्धा भरवली, तुम्ही मेहनत केली, तुम्ही 3 शब्द 4 शब्द 5 शब्द बोला. हॅलो माईक शेक. शेड्स ऑफ ब्रँड यांच्याकडून तुम्हाला शर्ट आहे. सचिन केवणे आपण यायचं आहे. टीचर चेक. अभि देवकर 2 शब्द व्यक्त करतायत. नक्कीच आमच्या कडाव ग्राउंडचे ग्रामस्थ आहेत ना, त्यांना नक्कीच धन्यवाद देईन की नेहमी विश्वास ठेवत असतात. कडाव टीम थोडीशी बॅड पॅचमधून चालू आहे. या वर्षातली ही सेकंड ट्रॉफी आहे. आम्ही कमीत कमी 50 एंट्री खेळलो असेल, पण एकदम खराब परफॉर्मन्स चालू आहे सध्या. पण या इथून आता कॉन्फिडन्स घेऊन पुढे नक्कीच प्रयत्न करू गावाचं नाव रोशन करण्याचं. त्यामुळे ग्रामस्थांचं धन्यवाद. चला विनंती आहे, सचिन केवणे आपण यायचं आहे. शेड्स ऑफ ब्रँड यांच्याकडून तुम्हाला एक टी शर्ट आहे. प्रथमेश बैकर आणि जय माळी यांनी तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय, ते आपण घेऊन जा. लवकरात लवकर या. सचिन केवणे. भरपूर चांगल्यारीत्या समाप्त झाली. सर्वांचा आम्ही आभारी आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ मानकिवली तुमचे आम्ही आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा ही स्पर्धा गुण्यागोविंदानं पुढच्या वर्षी आम्ही घेऊन येऊ, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भवानी, जय शिवराय, जय क्रिकेट. धन्यवाद.